हैदराबादला मुसळधार पावसाने झोडपलंय। पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा। गचिबौली, माधापूर, हायटेक सिटी सारख्या भागांना पावसाचा सर्वाधिक फटका। सखल भागात पाणी। बीड जिल्ह्यामध्ये 24 तासात 9.2 मिलीमीटर पाऊस। माजलगाव तालुक्यात सर्वाधिक 24.9 मिलीमीटर पाऊस। बीडच्या 11ही तालुक्यात सर्वदूर पावसाची हजेरी। गेवराई तालुक्यात 14.9 मिलीमीटर। बीड तालुक्यात 12.6 मिलीमीटर। तर झालेला पाऊस पेरणीसाठी पुरेसा नाही, कृषी विभागाची माहिती। बीड जिल्ह्यातल्या अंजनवती गावात 2 सख्या भावांचा संसार पावसामुळे उद्ध्वस्त। पाटील वाड्यातल्या दोन्ही भावांच्या घरावरचे पत्रे वादळी वाऱ्यामुळे उडाले। गृहोपयोगी साहित्याचं मोठं नुकसान। तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून नुकसानीचा पंचनामा। कोकणामध्ये दमदार पाऊस। शेतीच्या कामांना वेग। भात आणि पेरणीच्या कामांना सुरुवात। यंत्राच्या सहाय्याने पेरणी करणाऱ्यांकडे शेतकऱ्यांचा कल। धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा तालुक्यातल्या सिरगावात पावसामुळे कांद्याचं नुकसान। भाव नसल्यानं साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे सडला। शेतकरी कांतीलाल चौबे यांचं नुकसान। सरकारने मदत करण्याची मागणी। माझाच्या बातमीनंतर प्रशासन खडबडून जागा। अकोटमधल्या कृषी केंद्रावर कृषी अधिकाऱ्याच्या उपस्थितीत शेतकऱ्यांना कुपन वाटप। युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांनी कृषी केंद्राबाहेर लावल्या होत्या रांगा। युरियासाठी रात्रभर रांगेत ताटकळणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कृषी केंद्र चालकांकडून नाश्त्याची व्यवस्था। युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांची खत विक्री केंद्रावर रात्रीपासूनच गर्दी। धाराशिवमध्ये कृषी अधिकाऱ्यांच्या संगनमताने कृषी निविष्ठा वाटपात घोटाळा। विभागीय पथकाकडून चौकशी सुरू। 8 तालुक्यातील कृषी निविष्ठा वाटपाचे रेकॉर्ड घेतलं ताब्यात। निविष्ठा वाटप केलेल्या शेतकऱ्यांची थेट चौकशी होणार। गोंदियातील 8 मध्यम प्रकल्पांनी गाठला तळ। मध्यम प्रकल्पांमध्ये 22.67% जलसाठा शिल्लक। मान्सून आणखी लांबला तर पाण्याची समस्या आणखी गंभीर होण्याची शक्यता। यंदा जगातल्या सर्वाधिक गरम शहरांमध्ये भारताची 14 शहरं। जगातील उष्णतेचा धोका असणाऱ्या शहरात नागपूर 4थ्या क्रमांकावर। टॉपच्या 50 शहरांमध्ये अहमदाबाद 2ऱ्या तर नागपूर 4थ्या आणि मदुराई 7व्या क्रमांकावर। ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सर्वेक्षणात भारतीय शहरं सर्वाधिक गरम। सोलापुरातल्या गोकुळ कारखान्याच्या थकीत कर्ज प्रकरणी शेतकरी आक्रमक। 130 कोटी रुपयांच्या थकीत कर्जासाठी 15 दिवसापासून शेतकऱ्याचं धरणं आंदोलन। आंदोलनाची दखल न घेतल्यानं शेतकऱ्यांचे जलसमाधी आंदोलन। सिंधुदुर्गातल्या सावंतवाडीत दीपक केसरकर यांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन। केसरकर यांच्या मतदारसंघात अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू। काँग्रेसचा आरोप। केसरकरांच्या राजीनाम्याची मागणी। बीडच्या परळीत सरस्वती नदीतलं अतिक्रमण काढण्यासाठी वैद्यनाथ भक्ती मंडळाचं साखळी उपोषण। अतिक्रमण काढून सरस्वती नदीच्या हद्दखुणा निश्चित करण्याची उपोषणकर्त्यांची मागणी। नागपूरमधील प्रधानमंत्री आवास योजनेच्या इमारतीत कथितपणे सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरोधात भारतीय जनता युवा मोर्चा आक्रमक। जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी। नागपूर सुधार प्रन्यासाच्या सभापतींना घेराव घालण्याचा इशारा। पुण्यातल्या फुगडेवाडी दारूकांड प्रकरणी रोहित पवारांनी घेतली राज्य उत्पादन शुल्क विभागाचे सचिव एन रामास्वामी यांची भेट। तुळापुरातील हाऊस पार्टीला कोणी परवानगी दिली या संदर्भात स्पष्टीकरण द्यावं या मागणीचं सचिवांना दिलं पत्र। पालघरमधील डहाणूतल्या लव्ह जिहाद प्रकरणी भाजपसह हिंदुत्ववादी संघटनांकडून बंदची हाक। बंदला डहाणू शहरातल्या व्यापाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद। कडकडीत बंद असल्यानं बाजारपेठांमध्ये शुकशुकाट। आरोपींवर कठोर कारवाईची मागणी। भंडारा जिल्ह्यात ओबीसी जनगणनेसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक। स्वतंत्र रकाना न मिळाल्यास जनगणनेवर बहिष्काराचा इशारा। बीड शहरातील अंबिका चौकात स्कूटी बाजूला घेण्यास सांगितल्यानं तलाठ्याला मारहाण। अपहरण करून रॉडने जीवघेणा हल्ला। वाहनाची तोडफोड। 5 जणांविरोधात गुन्हा दाखल। जितेंद्र शेळके असं तलाठ्याचं नाव। बीडच्या गेवराईत घरकुल लाभार्थ्याच्या नावाखाली गोदावरी नदीपात्रातनं 20,000 ब्रास वाळू उपसा। प्रशासनाच्या एटीएस मोजणीतनं प्रकार समोर। आमदार विजयसिंह पंडितांनी अवैध वाळू उपसा संदर्भात केली होती तक्रार। यवतमाळ जिल्ह्यातील घरकुलधारक आर्थिक संकटात। घरकुलधारकांचा दुसरा हप्ता रखडल्यानं ठाकरेंच्या शिवसेनेचा पंचायत समितीत किया। दुसरा हप्ता तातडीने मंजूर करावा आंदोलकांची मागणी। भंडाऱ्यात 6 डॉक्टरांविरोधात गुन्हा दाखल। कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेनंतर महिलेचा होता झालेला मृत्यू। शस्त्रक्रियेदरम्यान डॉक्टरांच्या निष्काळजी आणि चुकीच्या उपचारामुळे महिलेचा मृत्यू। बीडच्या पुरुषोत्तमपुरी इथल्या गोदावरी नदीत प्रवाशांची बोट उलटली। मर्यादेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन जात असल्या कारणाने बोट उलटल्याची माहिती। काठावरच बोट उलटल्यानं सर्व भाविक थोडक्यात बचावले। धाराशिवमध्ये शेतकऱ्याला कॅनमधून डिझेल विक्रीला बंदी। मात्र खासगी गुत्तेदारांना पेट्रोल पंप चालकाकडून पाण्याच्या टँकरमधून डिझेल पुरवठा। धाराशिव शहरातल्या पेट्रोल पंपावरचा धक्कादायक प्रकार। 2000 लिटर पाण्याच्या टँकरमधून डिझेल सप्लाय। जळगावच्या जामनेरमधल्या शहापूर इथे तरुण शेतकऱ्याची बिबट्यासोबत झडप। तरुणांनी जखमी झाल्यावर देखील बिबट्याला जिवंत पकडून दिलं वन विभागाच्या ताब्यात।
धुळ्याच्या शिरपूर तालुक्यातील अंतुर्ली शिवारात बिबटे पकडण्यात यश, नियोजनबद्ध आणि धाडसी रेस्क्यू मोहिमेमुळे बिबट्याचा जीव वाचला. गुजरातच्या जागतिक योगासन स्पर्धेत सुवर्ण कामगिरी करणाऱ्या तन्वी रेड्डीचं चिपळूणमध्ये जल्लोषात स्वागत. डीबीजे महाविद्यालयातर्फे ढोल ताशांच्या गजरात तन्वीचं जंगी स्वागत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओंकार हत्तीचा वावर कायम. सावंतवाडीतनं आता ओंकार हत्तीने आपला मोर्चा दोडामार्ग तालुक्यातल्या तळकट गावाकडे वळवला. पाळीव हत्तीसारखा ओंकार रस्त्याने शांतपणे चालताना कॅमेऱ्यामध्ये समोर. कोल्हापूर महापालिकेच्या वतीने अतिक्रमण कारवाई. महाद्वार रोडवर अंबाबाई मंदिर परिसरातलं अतिक्रमण हटवलं. महाद्वार रोडवर व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर साहित्य मांडलं होतं. कोल्हापूरची करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरावर सोन्याचा कळस. गोव्यातल्या भाविकाने बनवला मंदिराचा कळस. 13 फूट उंचीच्या कळसावर 200 किलो तांबे आणि 1.5 किलो सोन्याचा मुलामा. आषाढी वारीच्या परंपरेला पर्यावरण संवर्धनाची जोड देणार. राज्यातील पालखी मार्गांचं व्यापक हरितीकरण करण्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांचे निर्देश. पालखी मार्गावर वारकऱ्यांना दिलासा देण्याकरता हरित पट्टे विकसित करणार. सोन्या चांदीच्या दरात पुन्हा मोठी घसरण. सोन्याच्या दरात 24 तासात 4,500 रुपयांची घसरण. सोन्याचा दर 1,47,000 तर चांदीच्या दरात 11,000ची घसरण. सोन्याचे दर 2,38,000 रुपयांवर. राजा शिवाजी चित्रपट पाहून अभिनेत्री शिल्पा शेट्टी भारावली. सिनेमा पाहून शिल्पा शेट्टीने काढली रितेश देशमुखची दृष्ट. अभिनेता वरुण धवनने घेतलं नागपूरच्या शिवणगाव इथल्या प्रसिद्ध हनुमानाचं दर्शन. एका सिनेमाच्या निमित्ताने नागपूरला आला होता. वरुण धवनला पाहण्यासाठी मोठी गर्दी. बॉलिवूड अभिनेता अजय देवगणने पोस्ट केलं आगामी कॉमेडी चित्रपट धमाल 4चं पहिलं कॅरेक्टर पोस्टर. 10 जुलैला चित्रपट प्रदर्शित होण्याची शक्यता. तृणमूल काँग्रेसच्या आणखी एका खासदाराचा राजीनामा. खासदार सुष्मिता देव यांचा राजीनामा. 3 एप्रिल 2024 पासून ते राज्यसभेवर होत्या. 2 दिवसांपूर्वीच खासदार सुवेंदू शेखर रे यांनी दिलाय राजीनामा. पाकिस्तानचा अफगाणिस्तानवर हवाई हल्ला. 13 जणांचा मृत्यू. 13 मध्ये 11 मुलांचा समावेश. कुनार, खोस्त आणि पतिका प्रांतात पाकचे हवाई हल्ले. अमेरिकेचे पहाटे इराणवर जबर क्षेपणास्त्र हल्ले. हॉर्मुझमधले रडार, ड्रोन आणि एअर डिफेन्स सिस्टीमला केले लक्ष्य. इराणने अपाचे हेलिकॉप्टर पाडल्याचा अमेरिकेकडनं बदला. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणकडनं प्रत्युत्तर. बहारीनमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवर इराणचे हल्ले. अमेरिकेच्या 5व्या फ्लीट हेडक्वार्टर इराणचे हल्ले. शस्त्रसंधी झाल्यानंतर प्रथमच दोन्ही देश भेटले. इराणने बहारीननंतर आता कुवेतमध्येही हल्ले केले. कुवेतमधल्या अमेरिकेच्या अली अल सालेम हवाई तळाला इराणने केले लक्ष्य. लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांनी हवाई तळांना लक्ष्य. इराकच्या हवाई हद्दीत इराणचे आत्मघातकी ड्रोन. इराकमधल्या अमेरिकेच्या हवाई तळांवर ड्रोनच्या गिरट्या. अमेरिकेच्या एअर डिफेन्स यंत्रणा सक्रिय. अपाचे हेलिकॉप्टर पाडणं फार मोठी घटना नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया. हेलिकॉप्टरमधील दोन्ही पायलट सुरक्षित. ट्रम्प यांची माहिती. हेलिकॉप्टर पाडल्याला जशास तसं उत्तर दिल्याची ही माहिती. अमेरिकेने अपाचे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडलं. अमेरिकेचं अपाचे हेलिकॉप्टर मुद्दाम पाडलं नाही. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं स्पष्टीकरण. हेलिकॉप्टर पाडण्याला इराण नव्हे परिस्थिती जबाबदार. इराणचा दावा. सुरक्षित राहायचे तर इराण सोडा. इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्चींचा अमेरिकेला इशारा. अमेरिकेच्या हल्ल्यानं जशास तसं प्रत्युत्तर दिल्याचा अराक्ची यांचा दावा. युद्धाच्या मैदानात अमेरिकेचा पराभव झाल्याची इराणची माहिती.